welcome you all again on your YouTube platform साकार एज्युकेशन where the dreams comes true. बघा, आज बेसिकचं आपलं हे 5वं लेक्चर आहे. आपण बेसिक्स याच्या अगोदर कुठले कुठले पार्ट घेतले दॅट यू नो व्हेरी वेल. तुम्ही सगळ्यांनी ते व्हिडिओ बघितलेच असतील अशी एक अपेक्षा आहे. आज जसं की तुम्ही बोर्डवर बघू शकताय, मी इथं लिहिलं आहे दॅट इज कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. आजचं आपलं हे जे चॅप्टर आहे हे एकदम मजेदार असं चॅप्टर असणार आहे. म्हणजे जेवढेही मॅथ्सचे चॅप्टर आहेत 1 to 20 और त्याच्यानंतर कमर्शियल मॅथमॅटिक्स, हे जे मी तुम्हाला चॅप्टरचं ओव्हरऑल इंट्रोडक्शन या ठिकाणी दिलं होतं, त्या सर्व चॅप्टर्समध्ये सर्वात मजेदार आणि सर्वात इंटरेस्टिंग असा जर कुठला एखादा टॉपिक असेल मॅथमॅटिक्सचा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा, तर तो आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट इज मीन बाय कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. आता या चॅप्टरला नेमकं असं नाव का दिलं आहे ते महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, व्हेरिएबल्स म्हटले तर आपल्याला बेसिकली 3 टाईपचे व्हेरिएबल या ठिकाणी विचारले जातात. पहिला असतो लिनियर इक्वेशन, ओके, त्याच्यानंतर असतो सायमल्टेनियस इक्वेशन आणि त्याच्यानंतर असतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ह्या इक्वेशनमध्ये जो व्हेरिएबल दिलेला असतो आपल्याला, ऑब्वियसली तो व्हेरिएबल म्हणजे कुठला, तर एक्स. हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. आता फक्त व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची नाही आहे, तर ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत त्या व्हॅल्यूंचं आपल्याला या ठिकाणी कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे ज्या व्हेरिएबल्स असणार आहे आणि एक्स आणि वाय, अदरवाईज एक्स, त्या एक्सचा जो व्हेरिएबल असेल किंवा त्याची जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन या चॅप्टरला आपण नाव दिलं आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. ओके, बघा, आता पुढे जाताना आपल्याला ह्या चॅप्टरशी रिलेटेड असलेले काही बेसिक्स माहीत असणं खूप गरजेचे आहेत. जसं की आपण 8वीला असताना की 9वीला असताना जवळपास सर्वांनीच हे चॅप्टर जे आहे ते आपण अटेम्प्ट केलेलं आहे ऑलरेडी. ओके, आता इथं जर सुरुवात जर करायची झाली तर एक सर्वात पहिला पार्ट मी तर तुम्हाला काय सांगणार आहे तो असा की आपल्याला इथं सायमल्टेनियस इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन बघण्याची गरज नाही. का? मागच्या काही वर्षाचा, नॉट मी एक्झामचं म्हणत नाही आहे, काय मागच्या काही वर्षाचा जर आपण अनुभव बघितला किंवा त्याला जर आपण थोडंसं क्रॉस चेक केलं तर आपल्याला लक्षात येतं आहे की नियर अबाउट 2015च्या नंतर सायमल्टेनियस इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन आपल्याला कुठेही विचारलं गेलेलं नाही आहे. मग सर आपल्याला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये नेमकं काय विचारलं जातं आहे? सो नाऊ अ डेज मागच्या काही वर्षापासून आपल्याला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये फक्त आणि फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याला मराठीतून आपण वर्ग समीकरणे असं म्हणतो, तोच पार्ट फक्त या ठिकाणी आपल्याला विचारला जातो आहे. सो प्रायोरिटी बेसिसवर आपल्याला तोच पार्ट या ठिकाणी आज कव्हर करायचा आहे. फक्त 2 मिनटात, फक्त 2 मिनटात तुम्ही 5 मार्क कसे मिळवू शकता परीक्षेमध्ये, तो हा चॅप्टर आहे. फक्त 2 मिनटात. इफ युअर ऑल कन्सेप्ट्स आर व्हेरी मच क्लिअर दॅट डेफिनेटली हार्डली 2 मिनटामध्ये आपण 5चे 5 मार्क या ठिकाणी मिळवू शकतो विथ 100% ॲक्युरसी. हा पार्ट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. परंतु त्यासाठी ह्या चॅप्टरमध्ये जर 2 मिनटात आपल्याला जर 5चे 5 मार्क मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी अगोदर काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहेत. तर त्या कन्सेप्ट आपण एकदा 1 बाय 1 बघूया. बघा, नेमक्या कुठल्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरसाठी महत्त्वाच्या आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. प्रथमतः मी पहिले तर काही प्रॉब्लेम्स, आपण एक छोटंसं लेक्चर या ठिकाणी आज घेणार आहोत. त्याच्यानंतर आपलं जे दुसरा जो फॉर्मॅट आहे जिथं आपण मेन्स लेवलचे क्वेश्चन घेतो तो जो व्हिडिओचा फॉर्मॅट आहे, पुढचं लेक्चर आपण त्याच्यावर घेणार आहोत स्लाईडमध्ये. फक्त तिथं काही बेसिक कन्सेप्ट. आता इथं सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय, तर इथं थोडंसं ना आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस, लॉ ऑफ इंडायसेस म्हणजेच ज्याला मराठीतून आपण घातांकाचे नियम असं म्हणतो, त्याच्याशी रिलेटेड असलेला थोडासा पार्ट फक्त या ठिकाणी बघायचं आहे. काही नियम आहेत घातांकाचे ते आपण या ठिकाणी 1 बाय 1 बघूयात. खूप जास्त काय म्हणतात डीपमध्ये जाण्याचा विचार नाही करायचा या ठिकाणी, कारण लॉ ऑफ इंडायसेसमध्ये खूप वेगवेगळे रूल्स आहेत. आपल्याला असेच रूल बघायचे आहेत की जो परीक्षेमध्ये आपल्याला 1 मार्क देऊन जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत जे पेपरचा जो रिव्ह्यू जर आपण बघितला तर जे 5 मार्क विचारले जातात त्या 5 मार्कापैकी 1 मार्क किंवा त्याच्यातला अर्धा मार्क तरी नेमका असा असतो की जो रिलेटेड और डिपेंड ऑन लॉ ऑफ इंडायसेस असतो. तर ते जे रूल्स आहेत ते रूल्स नेमके कुठले आहेत ते या ठिकाणी एकदा बघूयात. बघा, घातांकाचा जो पहिला नियम आहे, पहिला नियम आपल्याला काय सांगतो की जर समजा असा फॉर्मॅट दिला असेल आपल्याला की एक्सचा वर्ग, एक्सचा 4था घात, त्याच्यानंतर एक्सचा 5वा घात, एक्सचा 6वा घात, त्याच्यानंतर एक्सचा 8वा घात इक्वल टू समथिंग, असा जर प्रश्न आपल्याला दिला असेल, ओके, लक्षात घ्या एक्सचा स्क्वेअर, एक्सचा 4था घात हार्डली आपल्याला विचारला जातो. 6वा घात आणि 8वा घातांक आतापर्यंत सुद्धा पेपरमध्ये विचारला गेलेला नाही आहे आणि होप सो की ते विचारला जाणार नाहीच इथून पुढे आपल्याला. पण मग सर नेमकं याची कन्सेप्ट काय आहे की लॉ ऑफ इंडायसेसमध्ये इथं काय होतं बघा, जर समजा या फॉर्मॅटमध्ये एक्सचा स्क्वेअर असेल, त्याच्यानंतर एक्सचा 4था घात असेल, त्याच्यानंतर एक्सचा 6वा घात असेल, और
एक्स रेस टू एनी इवन इंडाईस, म्हणजे कुठलाही जर इवन इंडाईस जर या ठिकाणी असेल देन अँड देन या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते प्लस आणि मायनसमध्ये असतं, हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की एक्सचा वर्ग इक्वल टू 81, सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल +-9. का तर 81 हा कोणाचा स्क्वेअर आहे, डेफिनेटली तो 9चा आहे. हे आपलं ऑलरेडी बघून झालं आहे स्क्वेअर रूटमध्ये, त्याच्यामुळे इथं काही आपल्याला अडचण यायला नको. नंतर जर समजा मी असं म्हटलं की एक्सचा चौथा घात इक्वल टू जर 16 असेल तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी +-2 मिळेल, कारण 16 हा 2चा चौथा घात आहे. 2 दूनी 4, 2 8, 2 16. ओके. त्याच्यानंतर जर मी असं म्हटलं की एक्सचा 6वा घात इक्वल टू जर 1 असेल तर नक्कीच एक्सची व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळेल, +-1च मिळेल, कारण एक्सचा कितवा जरी घातांक आपण काढला तरी डेफिनेटली आपल्याला तो एकच मिळणार आहे. तर हे काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सांगितलेत फक्त. हे पहिले एक्झाम्पल्स की जर असं स्क्वेअर विचारला असेल सो त्याचा रूट +-मध्ये असेल, त्याच्यानंतर चौथा घातांक विचारला असेल तर +-मध्ये असेल, आणि इवन 6वा घातांक जरी विचारला असेल तर तो +-मध्ये असेल. तू म्हणणार सर असं का, आपण बघितलं होतं मल्टिप्लिकेशनचे रूल्स होते, मल्टिप्लिकेशनच्या रूलमध्ये आपण बघितलं होतं की प्लस मल्टिप्लाय बाय प्लस जो आहे तो पण प्लसच होतो, आणि मायनस मल्टिप्लाय बाय मायनस जर असेल तर तो पण प्लसच होतो. बस हा जो रूल आहे ना याच रूलशी रिलेटेड असलेली या कन्सेप्ट आहे. म्हणजे मायनसचा साईन जर समजा इवन नंबर ऑफ टाईम आला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं, असं आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. तोच रूल आपण इथं परत एकदा घेतला आहे, कारण स्क्वेअरची डेफिनेशन्स काय, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. असं कधीच होणार नाही की -2 मल्टिप्लाय बाय 2 याला आपण स्क्वेअर कन्सिडर करू, असं कधीच होणार नाही. सर याच्या मागचं रिझन काय, तर -2 आणि 2 हे 2 वेगवेगळे नंबर आहे, त्याच संख्येने त्याच संख्येला मल्टिप्लाय या ठिकाणी केलेलं नाही. पण याच ठिकाणी जर मी असं म्हटलं की -2 मल्टिप्लाय बाय -2, सर याला आपण -2चा स्क्वेअर कन्सिडर करू शकतो का, 100% करू शकतो. याचं उत्तर तुम्हाला 4च मिळणार. अदरवाईज तुम्ही 2 मल्टिप्लाय बाय 2 जरी म्हणलं तरी याचं उत्तर तुम्हाला 4च मिळणार. हा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा आहे आपला लॉ ऑफ इंडायसेसचा पहिला रूल. काय रूल आहे तो, की जर समजा आपल्याला घातांक हा इवन घातांक दिला असेल, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर दिला असेल, चौथा घात दिला असेल, 6वा घात दिला असेल, 8वा घात दिला असेल, तर त्या प्रश्नाचं किंवा त्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे इट विल बी ऑलवेज प्लस अँड मायनस. म्हणजे सॉरी ती जी आहे ती कशी असणार आहे, ऑलवेज कशी असणार आहे, त्याची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असणार आहे, आणि त्याचं उत्तर जे आहे ते मात्र +-या केसमध्ये असेल. ओके. तर हे एक्झाम्पल मला असं वाटतं की एवढं एक्झाम्पल तुम्हाला हा लॉ ऑफ इंडायसेसचा पहिला रूल समजण्यासाठी सोपा आहे. इफ द इंडायसेस इज इवन देन डेफिनेटली द रिझल्ट विल बी प्लस अँड मायनस. ओके. सो हा आपला पहिला रूल या ठिकाणी आहे. घातांकाचा जो दुसरा रूल आहे इज द सेकंड रूल ऑफ और सेकंड लॉ ऑफ इंडायसेस इज व्हॉट. बघा तो असा असेल, जर समजा असं दिलं असेल तुम्हाला की एक्सचा क्यूब, त्याच्यानंतर एक्सचा 5वा घात, त्याच्यानंतर एक्सचा 7वा घात, त्याच्यानंतर एक्सचा 9वा घात, देन अँड देन ह्या प्रश्नाचं उत्तर हे ऑलवेज एकतर पॉझिटिव्हच मिळेल नाहीतर निगेटिव्हच मिळेल, +- दोन्ही केसेसमध्ये मिळणार नाही. आता त्याच्या मागचं रिझन नेमकं काय, आता पहिली गोष्ट म्हणजे ते पॉझिटिव्हच मिळेल और निगेटिव्हच मिळेल. आता निगेटिव्ह कसं मिळेल आणि पॉझिटिव्ह कसं मिळेल ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पण आतापर्यंत आपल्याला पेपरमध्ये विचारले जाणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये निगेटिव्ह कुठेही विचारला गेलेला नाही आहे. आपल्याला 100% पॉझिटिव्ह विचारले गेले, त्याच्यामुळे मेन फोकस जो आहे तो आपण या ठिकाणी पॉझिटिव्हवरच ठेवूयात. म्हणजे जर समजा मी असं म्हटलं की एक्सचा क्यूब इक्वल टू जर आपल्याला 27 दिला असेल तर नक्कीच एक्सचं उत्तर इथं फक्त 3 असेल, +-3 नव्हे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी जर असं म्हटलं असेल की एक्सचा 5वा घात इक्वल टू जर समजा 32 असेल तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, तर इथं फक्त आणि फक्त 2 मिळेल, कारण 32 हा 2चा 5वा म्हणजेच ऑड घातांक आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर तिसरा मी जर असं म्हटलं की एक्सचा 7वा घात विचारला तर जाणार नाही, पण एक गाईडलाईन म्हणून फक्त देतोय. एक्सचा 7वा घात इक्वल टू जर 1 असेल तर नक्कीच एक्सची व्हॅल्यू ही आपल्याला परत एकदा 1च मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथं जर ऑड इंडायसेस असेल, ऑड इंडायसेस हा रूल लक्षात ठेवायचा आपल्याला, ऑड इंडायसेस विल बी देअर, देन उत्तर हे जे आहे फक्त आणि फक्त प्लस असेल. आपल्याला या ठिकाणी प्लस आणि मायनस असं उत्तर या ठिकाणी काढता येणार नाही, एकतर प्लसच असेल नाहीतर मायनसच असेल. पण मायनसचं कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायची नाही आहे, ती परीक्षेमध्ये विचारली जात नाही, विचारली जाणार नाही. हा फक्त एवढा घातांकाचा दुसरा नियम आपल्याला काय सांगतो की जर इंडायसेस किंवा घातांक हा जर ऑड असेल तर त्याचं उत्तर ओनली पॉझिटिव्ह असेल, ओनली प्लस असेल, आणि इवन असेल तर
प्लस मायनस असेल. हा आपला घातांकाचा दुसरा नियम आहे. घातांकाचा तिसरा नियम, द थर्ड लॉ ऑफ इंडायसिस इज व्हॉट. जर समजा क्वेश्चन आपल्याला असं दिला असेल की x इक्वल टू √25, त्याच्यानंतर x इक्वल टू √27, त्याच्यानंतर x इक्वल टू 4√16, त्याच्यानंतर x इक्वल टू 5√32, x इक्वल टू 6√64, x इक्वल टू 7√1, देन व्हॉट. इतके रूट आपल्याला विचारले जाणार नाही आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजवण्यासाठी मी फक्त ते सांगतोय. बघा, याचं उत्तर आपल्याला मिळेल 5, याचं उत्तर मिळेल आपल्याला 3, याचं उत्तर मिळेल आपल्याला 2, याचं उत्तर मिळेल 2, याचं उत्तर मिळेल 2 आणि याचं उत्तर मिळेल 1. तुमच्या लक्षात आलं असेल की इथं कुठेही प्लस मायनस आलेलं नाही आहे. सर मग घातांकाचा तिसरा नियम आपल्याला नेमकं काय सांगतो, तर घातांकाचा तिसरा नियम आपल्याला असं सांगतो की जर एखादा नंबर रूटमधून बाहेर येत असेल तर तो बाहेर येताना फक्त आणि फक्त प्लसच असेल असं म्हणा, किंवा एखादा नंबर जर रूटमधून बाहेर येत असेल तर त्याचं उत्तर जो साईन त्याला रूटमध्ये दिलेला आहे, बघा ऑलरेडी या रूटला पूर्ण जे साईन सर आपण बघितलं इथून इथपर्यंत, तर साईन कुठला दिला आहे आपल्याला, प्लसचा दिला आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आपल्याला फक्त आणि फक्त प्लस असेल. म्हणजे तुम्ही आयदर असं म्हणू शकता की रूटमधून बाहेर येताना नंबर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, किंवा असं म्हणू शकता की रूटमधून बाहेर येताना तो नंबर तोच साईन बाहेर घेऊन येईल जो त्याला ऑलरेडी अलॉट केलेला आहे. असा हा तिसरा रूल आहे. आणि याच्याशीच रिलेटेड असलेला चौथा रूल आपल्याला काय सांगतो की जर असं दिलं असेल x इक्वल टू प्लस मायनस √81 असं जर दिलं असेल तर नक्कीच याचं उत्तर प्लस मायनस 9 असणार आहे. जर असं दिलं असेल की x इक्वल टू प्लस मायनस 4th रूट जर 16 दिला असेल तर नक्कीच याचं पण उत्तर प्लस मायनस 2 असेल. x इक्वल टू जर प्लस मायनस 6th रूट जर समजा 64 दिला असेल तर नक्कीच याचं उत्तर प्लस मायनस 2 असेल. आणि x इक्वल टू प्लस मायनस 8th रूट 1 असा जर दिला असेल तर नक्कीच याचं उत्तर प्लस आणि मायनस 1 असेल. बघा, ह्या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या प्रॉपरली लक्षात घ्या. मी इथं काय केलं आहे, इकडं तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की कुठलाही नंबर बाहेर येताना तो ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, और काय सांगितलं होतं की जो रूटचा साईन आहे तोच घेऊन तो बाहेर येणार आहे. इकडं तर ऑलरेडी सर्व प्लस होते, पण इकडं हा प्लस मायनस होता. रूटच्या बाहेरचा साईन प्लस मायनस म्हणून उत्तराला पण प्लस मायनस मिळालं. इथं पण प्लस मायनस होता म्हणून प्लस मायनस मिळालं. इथं पण प्लस मायनस होता म्हणून प्लस मायनस मिळालं. इथं पण प्लस मायनस होता म्हणून प्लस मायनस मिळालं. तर ह्या दोघांना कंबाईन करून जर एक रूल आपल्याला ठरवायचा असेल तर सिम्पली तो रूल आहे की जो रूटच्या बाहेरचा साईन आहे तोच साईन घेऊन आपल्याला काय करायचं आहे, बाहेर यायचं आहे. हा एक कंबाईन रूल ह्या 3 आणि 4 नंबरच्या रूलसाठी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता तुम्ही इथं बघितलं असेल की हा जो रूट होता हा इवन रूट आहे, म्हणजे स्क्वेअर रूट होता. हा 4th रूट आहे, हा 6th रूट आहे आणि हा 8th रूट आहे. इथे कुठल्याही प्रकारचा ऑड रूट मी घेतलेला नाही आहे, कारण कुठल्याच ऑड रूटच्या बाहेर म्हणजेच असं x इक्वल टू प्लस मायनस क्यूब रूट 27 असं कधीही येणार नाही. रिझन इज व्हेरी सिम्पल. त्याच संख्येला गुणणे म्हणजे स्क्वेअर, त्याच संख्येला 2दा गुणणे म्हणजे क्यूब. तर इथं प्लस मायनस येते म्हणजे कुठला तरी एक नंबर प्लस आणि कुठला तरी एक नंबर मायनस असणार आहे. सो इन दॅट केस इथं आपल्याला त्याचं उत्तर काढता येणार नाही. इथं एक तर सगळेच मायनस 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 असू शकता किंवा प्लस 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 असू शकता. म्हणून इथं ते पॉसिबिलिटी आहे की जो साईन रूटच्या बाहेर दिला प्लस मायनस तोच मिळेल. तो पण कुठल्या घातांकाला, तर तो मिळेल इव्हन रूटलाच. फक्त हे लक्षात ठेवा, ऑड रूटला प्लस मायनस कधीच नसतं. तर हा एक रूल आपल्याला या ठिकाणी माहीत असला पाहिजे जर आपल्याला 1 मार्क मिळवायचा असेल तर. पाचवा आणि मोस्ट प्रोबेबली शेवटचा लॉ ऑफ इंडायसिसचा जो रूल आहे तो रूल जो की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये 1 मार्क देऊन जाणार आहे तो म्हणजे कुठला. तर बघा, आपल्याला बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू काढतो त्यावेळेस आपल्याला x जो आहे, समजा एक √x ला आपण x⁻² हा 5वा रूल आहे. रूल इन द सेन्स की आपण याला एक ऑप्शन जे असतात रूटला ते कुठला आहे तो पार्ट फक्त या ठिकाणी बघतोय की √x ला आपण x⁻² असं पण म्हणू शकतो. इट इज व्हेरी सिमिलर की जर √x असा दिला असेल तर याला x⁻³ असं पण म्हणू शकतो. जर समजा असं दिलं असेल की 4th√x दिला असेल तर याला आपण x⁻⁴ असं पण म्हणू शकतो. जर समजा इथं 5th√x दिला असेल तर नक्कीच xला आपण x/5
असं पण म्हणू शकतो. हा एक 5वा रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जो आपल्याला बऱ्याच ठिकाणी कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये विचारले जाणारे जे क्वेश्चन्स बेस्ड ऑन लॉ ऑफ इंडायसिस आहे, अशा ठिकाणी हा रूल आपल्याला यूज करता येतो. सो कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ह्या चॅप्टरकडे जात असताना त्याच्यामध्ये 4 पैकी जो एक प्रश्न आपल्याला विचारला जातो तो बेस्ड ऑन ह्या जे 5 रूल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले या रूलशी रिलेटेड असतो. सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट, की हे रूल आपल्याला जर अगोदर माहीत असतील तरच आपल्याला पुढे जाता येतं. चला आता आपण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ह्या चॅप्टरच्या ज्या ॲडजस्टमेंट आहे किंवा ऑप्शन्स आपल्याला कशा प्रकारे दिले जातात, ते कशा प्रकारे सिलेक्ट करायचे, तो पार्ट आपण एकदा बघूया. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला एक ऑप्शन्स कशा प्रकारे दिलेले असतात ते पहिले लक्षात घ्या. बघा, ऑप्शन्स आपल्याजवळ पहिला ऑप्शन असतो, ऑप्शन नंबर ए, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी असतो, एक्स इज लेस दॅन वाय. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी असतो, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी असतो, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. आणि ऑप्शन नंबर ई असतो, एक्स इक्वल टू वाय ऑर नो रिलेशन. याला आपण असं म्हणू शकतो किंवा याला असं पण म्हणता येईल, रिलेशन cannot be established. या फॉर्मॅटमध्ये तर एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्सची व्हॅल्यू जर वायपेक्षा मोठी असेल तर एक्स इज लेस दॅन वाय, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे एक तर सारखी असेल किंवा मोठी असेल. त्याच्यानंतर एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक तर लहान असेल किंवा त्याच्या इतकीच असेल. आणि ई, एक्स आणि वाय हे दोघं आयदर सारखे असतील किंवा त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला इस्टॅब्लिश करता येणार नाही किंवा फाइंड करता येणार नाही, त्याला म्हटलं जातं ऑप्शन नंबर ई. सो बेसिकली अशा टाईपचे ऑप्शन्स आपल्याला परीक्षेमध्ये दिलेले असतील. तर आपल्याला ते इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्यानंतर त्यांच्यातलं कंपॅरिझन आपण जेव्हा करू, कंपॅरिझन केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे हे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले असतील. आता नो रिलेशन नेमकं कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करता येतं. बघा, नो रिलेशनच्या फिक्स 3 डेफिनेशन्स आहेत. ह्या 3 डेफिनेशन जर तुमच्या लक्षात बसल्या दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त चौथी डेफिनेशन नो रिलेशनची नाही आहे, की सर नेमकं नो रिलेशन जे आहे हे नो रिलेशन कुठल्या कुठल्या केसमध्ये येऊ शकतं. तर तो पार्ट या ठिकाणी लक्षात द्या. नो रिलेशन पहिली केस अशी आहे की जर समजा एक्सचं कंपॅरिझन करताना एक्स इज ग्रेटर दॅन आणि लेस दॅन हे दोन्ही साईन जर एकदाच येत असतील तर याला म्हणायचं नो रिलेशन. ते कसे येतील ते आपण पुढे बघणार आहोतच. दुसरी डेफिनेशन अशी आहे की एक्स इज ग्रेटर दॅन, इक्वल टू आणि लेस दॅन तिन्ही साईन जर एकदाच येत असतील तर याला पण म्हणायचं नो रिलेशन. आणि तिसरी आणि शेवटची डेफिनेशन अशी आहे की एक्सची व्हॅल्यू जर प्लस मायनसमध्ये असेल आणि वायची व्हॅल्यू पण जर प्लस आणि मायनसमध्ये असेल, सो इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज नो रिलेशन. ह्या 3 डेफिनेशन्स आहेत नो रिलेशनच्या. याच्या व्यतिरिक्त कुठलीही चौथी डेफिनेशन्स आपल्याला बघायला मिळणार नाही. पहिली डेफिनेशन काय आहे की एक्स इज ग्रेटर दॅन आणि लेस दॅन दोन्हीही साईन जर एकदाच येत असतील कंपॅरिझनमध्ये त्याला पण नो रिलेशन म्हणायचे. त्याच्यानंतर सेकंड जी आहे ती जर समजा एक्स आणि वायचं कंपॅरिझन करताना ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू तिन्ही साईन जर येत असतील त्याला पण नो रिलेशन म्हणायचे. आणि सिम्पल आणि सर्वात इझिली लक्षात येण्यासारखी जी कन्सेप्ट आहे ती आहे की एक्सची व्हॅल्यू जर प्लस मायनसमध्ये येत असेल ती केव्हा येणार, आपण ऑलरेडी लॉ ऑफ इंडायसिसमध्ये बघितलंय. आणि वायची व्हॅल्यू पण जर समजा प्लस मायनसमध्ये येत असेल तर अशा केसमध्ये पण याचं उत्तर हे नो रिलेशन असेल. हे लक्षात घ्या. ह्या त्या 3 डेफिनेशन्स आहेत नो रिलेशनच्या. ओके, मग आता आपण जसं की बघितलं की आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन आणि लिनियर इक्वेशनला सोडून द्या. आपल्याला इथं बघायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा मराठीतून आपण ज्याला वर्ग समीकरणे म्हणतो ते समीकरणं किंवा ते इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या ठिकाणी 1 बाय 1 आता बघून घेऊयात एकदा. मग त्याच्यानंतर हे कंपॅरिझनचा जो पार्ट आहे तो पण आपल्याला इझिली लक्षात येईल. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणातलं जगाच्या पाठीवरचं सर्वात सोपं एक्झाम्पल मी तुमच्यासमोर या ठिकाणी दिलेलं बघा. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0. आता हा प्रश्न बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की आपण जेव्हा 8वी किंवा 9वीला होतो तेव्हा आपण ऑलरेडी हे चॅप्टर जे आहे ते ऑलरेडी सगळ्यांनी अटेम्प्ट केलेलं आहे. पण जेव्हा आपण 8वी किंवा 9वीला असताना हे चॅप्टर जेव्हा अटेम्प्ट केलं तेव्हा तिथं रिक्वायरमेंट अशी होती की तिथं आपल्याला हा प्रश्न स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावा लागायचा. का तर तेव्हा आपल्याला स्टेप्सला मार्क असायची.
आता IBPS किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जेव्हा आपण हा प्रश्न सॉल्व्ह करतो किंवा जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं असतं त्यांच्या व्हेरिएबल्समध्ये, तेव्हा नक्कीच आपल्याला स्टेपला मार्क नसतात किंवा स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करण्याची गरज नसते. आपण अगोदर कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला या ठिकाणी थोडंसं रिवाइंड करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आता याच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रिक्वायरमेंट काय आहे की हा जो +6 आहे, लक्षात ठेवा साईनला पण तितकंच महत्त्व द्यायचं आहे आपल्याला. हा जो +6 आहे, ह्या +6चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला की त्या फॅक्टर्सची ॲडिशन ही आपल्याला 5 मिळाली पाहिजे. आता जर आपण बघितलं तर 6चे आपल्याला 2 टाईपचे फॅक्टर्स मिळतात. पहिलं फॅक्टर मिळतं 6 × 6 आणि दुसरा फॅक्टर मिळतो आपल्याला 3 × 2 = 6. सो बेसिकली आपल्याजवळ हे 2 टाईपचे फॅक्टर्स आहेत. आता इथलच्या रिक्वायरमेंट लक्षात घ्या तुम्ही की इथं नेमकं आपल्याला करायचं काय की सर इथं 6 आहे पण इथं पण 5 आला पाहिजे. दोन्ही रिक्वायरमेंट आपल्या फुलफुल व्हायला हरकत नाही. मग तुम्ही असं म्हणू शकता ना की सर 6 × 6 होता पण 6 आणि 1ची ॲडिशन केली ती किती होते? 7 होते. ओके. त्याच्यानंतर काही कार्यकर्ते असे पण राहतात की सर 6 - 1 जर आपण केला तर आपल्याला 5 मिळतो ना, नो प्रॉब्लेम. पण 6ला जर तुम्ही मल्टिप्लाय बाय -1 जर केला तर नक्कीच 6 × 6 म्हणजे मल्टिफिकेशन याचं काय मिळणार आहे आपल्याला? -6 मिळणार आहे. आपल्याला मल्टिफिकेशन -6 पाहिजे का? नाही, आपल्याला मल्टिफिकेशन हे +6 पाहिजे. त्याच्यामुळे हे जे फॅक्टर्स आहेत, हा पहिला जो ग्रुप आहे, हा पहिला ग्रुप आपला काय होणार या ठिकाणी? फेल होणार. मग आता कुठले ऑप्शन उरले आपल्याजवळ? 3 × 2 = 6. मग बघा सर 3 × 2 = 6 होतात, नक्कीच 6 झाले आणि 3 + 2 किती होतात? तर 5 होतात. म्हणजे हे फॅक्टर असे 3 आणि 2 की आपल्या दोन्ही रिक्वायरमेंट या ठिकाणी फुलफिल करताय. 6 पण येतोय मल्टिफिकेशनने आणि 5 पण येतोय ॲडिशनने. असे फॅक्टर आपल्याला या ठिकाणी आपण पहिले शोधायचो आणि मग त्याची मांडणी करायचो. कशी? की सर x² + 3x + 2x + 6 = 0. मग आपण इथे x कॉमन घ्यायचो, मग इथं मिळायचा x + 3, मग इथं 2 कॉमन घ्यायचो आपण +2, मग परत इथं कोण घ्यायचा? b1 b आणि b3 6 = 0. मग या दोघांचा जो ग्रुप आहे याच्यापैकी आपण एक कन्सिडर करायचो की सर हा झाला x + 3 आणि हा दुसरा ग्रुप घेतला आपण x + 2 = 0. मग पुढे आपल्याला सर एक्सची व्हॅल्यू काय मिळणार? तर हा 3 तिकडे गेला मायनस झाला, हा 2 तिकडे गेला मायनस झाला. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -3 आणि -2. सो अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. कुठे? आपण जेव्हा अकॅडमिक्समध्ये होतो 8वी 9वीला, तेव्हा आपण जेव्हा हे चॅप्टर आपण अटेम्प्ट केलं होतं तेव्हा असं असायचं का? कारण सर अर्धा मार्क आणि अर्धा मार्क असं 2 मार्कला हा प्रश्न आम्हाला विचारला जायचा आणि प्रत्येक स्टेपला आम्हाला अर्धा मार्क अलॉट केलेला होता. त्याच्यामुळे आपण हा प्रश्न असा सॉल्व्ह करायचो. मग सर जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो किंवा कुठल्याही बँकिंगच्या एक्झाम जेव्हा देतो तेव्हा पण आपल्याला हा प्रश्न असा सॉल्व्ह करायचा आहे का? नक्कीच नाही. आता असं जर सॉल्व्ह करायला लागलात तुम्ही तर नक्कीच हा प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला 1 मिनिट लागू शकतो एका प्रश्नाला. म्हणजे 5 मिनिटाला किती झाले? 5 प्रश्नांना नक्कीच झाले 5 मिनिटं. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये 2 मिनिटात, किती मिनिटात? तर फक्त 2 मिनिटात आपल्याला 5 मार्क मिळवायचे आहेत, ते पण विथ 100% ॲक्युरसी. हा पार्ट आहे. तर मग सर नेमके हे प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे तर ते आपण आता या ठिकाणी 1 बाय 1 बघूयात. कारण काय माहिती का, इतक्या बेसिक लेवलला जायची आपल्याला गरज नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं मी साईन बघितली बघा, 6 - 1 इथं -1 नेमकं काय होतंय तर हे मला रिपीट करायची गरज या ठिकाणी नाही आहे. कारण बेसिकचं जे आपलं पहिलं चॅप्टर होतं त्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण साईन अलॉटमेंट कसा असतो तोच शिकलो होतो. आणि मी तेव्हा तुम्हाला हे सांगितलं होतं की ह्या साईन अलॉटमेंटचा रूलचा जो यूज आहे तो आपल्याला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं चॅप्टर आपण जेव्हा बघणार आहोत तेव्हा याची खूप जास्तीत जास्त गरज आपल्याला तिथं पडणार आहे. किंवा 100% बेस्ड ऑन दॅट रूल. म्हणजे ते प्लस काय होतो, मायनस काय होतो, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये, मल्टिफिकेशनमध्ये आणि डिव्हिजनमध्ये, हा सर्व पार्ट आपण साईन अलॉटमेंटच्या पहिल्या चॅप्टरमध्ये बघितला आहे. आता डिव्हिजनचा इथं तसाही उपयोग नाही आहे, पण ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिफिकेशनची जे साईन अलॉटमेंट आहे त्याचा इथं मात्र आपल्याला 100% यूज होणार आहे. तर ज्या लोकांनी ते लेक्चर बघितलं नसेल तर हे लेक्चर बघण्याच्या अगोदर साईन अलॉटमेंटचं लेक्चर तुम्हाला बघावंच लागेल. जर ते नाही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाही, हे लक्षात घ्या. तर 1 बाय 1 आपल्याला असं न जाता कुठल्या शॉर्टकट मेथड्स आहेत ज्याच्याने आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करता येतात ते आपण आता पुढे बघून घेऊयात. काही क्वेश्चन्स मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेले आहेत. ते 6 क्वेश्चन्स आहेत. असे आपल्याला बरेच क्वेश्चन्स अजून घ्यायचे आहेत. पण नेमकं सर शॉर्टकट मेथडने आता स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं नाही आहे. तर शॉर्टकट मेथडने हे प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतील ते आपण या ठिकाणी बघूयात. आता हे 6 प्रश्न सॉल्व्ह करायला प्रत्येक प्रश्नाला 10 सेकंद जास्तीत जास्त लागणार. म्हणजे 60 सेकंदामध्ये हे 6चे 6 प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. आपल्याला 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत फक्त आपल्याला, जे इझिली होऊनच जातील, काही अडचण नाही आपल्याला या ठिकाणी. चला 1 बाय 1 आपण बघूयात.
आता इथं हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितला, मग सर इथं नेमकं काय लक्षात घ्यायचं की 3 दुनी 6 तुम्हाला लक्षात आले पाहिजे. आता 3 दुनी 6 हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला तो साइन अलॉटमेंटचं पहिलं लेक्चर बघावं लागेल, मी ऑलरेडी सांगितलं आणि त्याच्यानंतर छोटे मोठे पाढे तुम्हाला यायला पाहिजे. तर इथं मी काय करणार, ह्या एक्सचे जे ओरिजिनल फॅक्टर्स आहेत, ओरिजिनल फॅक्टर मला काय मिळतील, 3 आणि 2 मिळणार. का तर सर 3 दुनी 6 होतात, 3 आणि 2 5 होतात. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, तर ओरिजिनल फॅक्टरमधून व्हॅल्यूमध्ये जाताना फक्त याचे फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत ना, यांचे साईन फक्त अपोजिट करायचे, म्हणजे -3 आणि -2, दॅट्स ऑल. हे मिळालं आपल्याला ह्या एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू. बघा सिम्पली हार्डली 5 सेकंदामध्ये काय केलं, 3 दुनी 6 होतात, 3 आणि 2 5 होतात. ह्या रिक्वायरमेंट मला अगोदर फाइंड आउट करायच्या आहेत. त्या रिक्वायरमेंट जशा माझ्या लक्षात आल्या म्हणजे ते झाले माझे ओरिजिनल फॅक्टर. मग त्या ओरिजिनल फॅक्टरमधून व्हॅल्यूमध्ये जाताना सर बदल काय होतो, तर इथं प्लस असेल तर इथं मायनस होणार, इथं प्लस असेल तिथं मायनस होणार. व्हेअरॅज जर ओरिजिनल फॅक्टरमध्ये ते मायनसमध्ये असतील तर व्हॅल्यूमध्ये जाताना फायनल आन्सरमध्ये जाताना ते प्लस होतील, एवढं मात्र लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न आपण बघूयात. आता +30चे असे फॅक्टर पाडायचे आहेत मला की ज्यांची ॲडिशन -11 आली पाहिजे. सो सिम्पली माझ्या लक्षात इथं काय आलं की ओरिजिनल फॅक्टर मला काय मिळाले, 6 पंचे 30 होतात. -6 गुणिले -5 इक्वल टू +30 होतात. का, कारण मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इक्वल टू प्लस होतो. चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण बघितलं आहे. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू जर विचारली, हा मायनस होता प्लस होता, हा मायनस होता प्लस झाला. ओके, सो सिम्पली इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 6 आणि 5. बघा इतकं सोपा पार्ट हा आहे. स्टेप्सला आपल्याला कन्सिडर करायचं नाही आहे. त्या स्टेप्स कन्सिडर केल्या तरी त्याला आपल्याला मार्क मिळणार नाही आहे. आपल्याला फक्त या 2 ओरिजिनल फॅक्टर टू व्हॅल्यू, ओरिजिनल फॅक्टर टू व्हॅल्यू ह्या केसमध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारे हा चॅप्टर आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे, जिथं आपल्याला 2 मिनिटामध्ये 1000% 5 पैकी 5 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. पुढे -3चे असे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला, -3चे असे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला की त्यांच्यातला डिफरन्स हा 2 आला पाहिजे. मग आता तुम्ही इथं कसं म्हणणार की सर तुम्ही इथं म्हणलं की 6चे असे फॅक्टर पाडायचे की त्याची ॲडिशन इतकी आली पाहिजे, इथं 30चे फॅक्टर असे पाडायचे की त्याची ॲडिशन इतकी आली पाहिजे. तुम्ही इथं ॲडिशन म्हटलं, मग मात्र इथं डिफरन्स का म्हणताय. लक्षात घ्या, जेव्हा गुणाकार हा प्लसमध्ये असेल, इथं पण प्लसमध्ये होता, इथं पण प्लसमध्ये होता, तेव्हा फॅक्टरची ॲडिशनच होते. आणि जेव्हा गुणाकार हा मायनसमध्ये असेल तेव्हा ॲडिशनचं सबट्रॅक्शनच होतं, त्यांच्यातला डिफरन्सच कन्सिडर करावा लागतो, हे पण लक्षात घ्या. मग आता इथं गुणाकार -3 मध्ये आला. आता 3चे फॅक्टर जर पडायचे म्हटलं तर 3 हा प्राईम नंबर आहे. 3चे फॅक्टर दोन एकच फॉर्मॅटमध्ये येतात. ते कुठले, तर 3 1 3. ओके, मग ओरिजिनल फॅक्टर मला काय मिळाले, 3 आणि 1. पण लक्षात घ्या इथं पॉईंट काय, इथं पोरांचं कन्फ्युजन कुठे होतं, नेमकं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन नेमके कुठे होतं. सर मल्टिफिकेशन मायनसमध्ये केव्हा येतो, जेव्हा एक फॅक्टर प्लस आणि एक फॅक्टर मायनस असेल तेव्हा. मग त्या साहजिक आहे ह्या दोघांपैकी कोणीतरी एक कसा असला पाहिजे, मायनस असला पाहिजे. तर स्टुडंट्सचं कन्फ्युजन इथून असतं की सर नेमका मायनस कसा ठरवायचा. आम्ही आता लक्षात घ्या, एकदम सोपा आणि एक गोल्डन रूल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जेणेकरून तुमची ती कन्सेप्ट कायमची निघून जाणार. जर मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये असेल तर कुठला तरी एक फॅक्टर दोघांपैकी कसा असणार आहे, मायनस असणार आहे, हे मात्र फिक्स. मग सर दोघांपैकी नेमका मायनस कुठला असेल, तर बघा हा इथलचा जो नंबर आहे आपला, हा इथलचा नंबर, ह्या नंबरचा जो साईन आहे याचा साईन कुठला आहे, प्लस आहे ना. इथलचा जो साईन आहे तो साईन कधी पण मोठ्या फॅक्टरला द्यायचा आहे, मोठ्या फॅक्टरला. मग आता इथलचा साईन कुठला, प्लस. मग इथं दोघांपैकी मोठा कोण आहे, 3, म्हणजे 3 प्लस जर असेल तर हा काय असणार आहे, मायनस असणार आहे. हे झाले तुमचे ओरिजिनल फॅक्टर. बघा गोल्डन रूल किती सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे की 3 आणि 1 या दोघांपैकी कोणीतरी एक मायनस असला पाहिजे. पण तो सर मायनस नेमका कुठला, हे जर कन्फ्युजन असेल तर हा जो साईन आहे इथलचा, हा साईन कधी पण मोठ्या संख्येला अलॉट करायचा. तरी तो आपल्याला ओरिजिनल फॅक्टर मिळाले 3 आणि -1. सो सर एक्सची व्हॅल्यू काय मिळणार, हा प्लस होता हा मायनस झाला आणि हा मायनस होता हा प्लस झाला. दॅट्स ऑल. ही मिळाली मला एक्सची व्हॅल्यू -3 आणि 1. चला इकडे येऊयात आपण. 12चे असे फॅक्टर पाडायचे. आता 12 परत एकदा बघितलं आपण तर मल्टिप्लिकेशन आपल्याला कसं पाहिजे, ॲडिशनमध्ये दिलंय, पॉझिटिव्हमध्ये दिलंय, म्हणजे नक्कीच फॅक्टरची काय होणार, ॲडिशन होणार. मग 12चे फॅक्टर जर आपण बघितले तर नक्कीच आपल्याला मिळतात -4 आणि -3. -4 गुणिले -3 बरोबर 12 होतात. -4 -3ची जर ॲडिशन झाली तर ती बरोबर 7 होते, -7 होते. तर एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 4 आणि 3. दॅट्स इट. Very simple. Within a 5 seconds, you can just calculate the value with the sign allotment on the basis of the thing. याच्यासाठी आपल्याला पहिलं चॅप्टर साइन अलॉटमेंटचं आणि ह्या कन्सेप्ट. चला 36चे असे फॅक्टर पाडायचे मला की त्यांची ॲडिशन मला 12 आली पाहिजे. सो नक्कीच आपल्या लक्षात येतात की ओरिजिनल फॅक्टर काय मिळतील, -6 का 6 36 होतात, 6 आणि 6 12 होतात. सर एक्सची व्हॅल्यू मिळेल मला 6.
एकच फॅक्टर जर दोनदा आला असेल तर त्याला दोनदा लिहिण्याची गरज नाही. 6 6 तर तो 6 6च असणार आहे, म्हणून एकदा जरी लिहिला तरी चालतो. चला ओके फाईन. 28चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की त्यांची ॲडिशन 11 आली पाहिजे. तर याचं उत्तर मिळतं मला -7 आणि -4. 7 चोक 28 होतात, 7 आणि 4 11 होतात. सो एक्सची व्हॅल्यू मला मिळेल 7 and 4 डेफिनेटली. सो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन बेस्ड ऑन कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल हे जे चॅप्टर आहे अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या कुठेही स्टेप्स आपण या ठिकाणी घेतलेल्या नाही आहेत. त्या स्टेप्स घेण्याची गरज पण नाही आहे, कारण आपल्याला स्टेप्सला मार्क या ठिकाणी नाही आहेत, हे लक्षात घ्या. ओके. सो आता नेमकं इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण या ठिकाणी बघितले. आता जेन्युअनली परीक्षेमध्ये ज्या टाईपचे प्रश्न विचारले जातात तो फॉर्मॅट मी एकदा तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट त्यांच्यातलं कंपॅरिझन पण या ठिकाणी लक्षात येईल की कंपॅरिझन आपलं जे ठरलं आहे, आपले जे 5 ऑप्शन दिलेले असतात त्याच्यामधला जो एक 5वा ऑप्शन असतो नो रिलेशन, ते कशा पद्धतीने ठरवायचं ते पण आपलं ऑलरेडी बघून झालं आहे. सो 1 by 1 ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल दॅट फॉर्मॅट जे क्वेश्चन्स विचारले जातात ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कंपॅरिझन कसं करायचं ते. परत एकदा ऑप्शन्स मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. x इज ग्रेटर देन y, x इज लेस देन y, x इज ग्रेटर देन और इक्वल टू y, x इज लेस देन और इक्वल टू y, e x इक्वल टू y और no relation will be there. How the no relation can be established like that. x इज ग्रेटर देन आणि लेस देनचा साईन एकदा जर आला असेल तर त्याला आपण नो रिलेशन म्हणायचं. x आणि yच्या कंपॅरिझनमध्ये ग्रेटर देन इक्वल टू आणि लेस देन जर एकदाच आला असेल सो डेफिनेटली त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी नो रिलेशन म्हणायचं आहे. आणि एक्सची व्हॅल्यू जर प्लस मायनसमध्ये येत असेल आणि वायची व्हॅल्यू पण जर प्लस मायनसमध्ये येत असेल तर नक्कीच त्याचं उत्तर पण आपल्याला या ठिकाणी नो रिलेशनच म्हणायचं आहे. चला काही क्वेश्चन्स मी या ठिकाणी बघितलेले आहेत. बघा पहिला प्रश्न असा आहे आपला की x² - 5x + 6 इक्वल टू 0 अँड y² - 9y + 20 इक्वल टू 0. आता 6चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला. सो ओरिजिनल फॅक्टर मला मिळाले -3 आणि -2. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली मला 5 आणि 2. बस एवढं 5 सेकंद आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन करण्यासाठी लागलेत. पुढे 20चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की ज्यांची ॲडिशन 9 आली पाहिजे. इथं पण ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळतील 5 चोक 20, म्हणजे -5 -4चं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 20 होतात आणि 5 चोक 5 आणि 4 9 होतात. म्हणून वायची व्हॅल्यू पण आपल्याला या ठिकाणी मिळेल 5 आणि 4. तर ह्या मिळाल्यात आपल्याला व्हॅल्यू. आता यांचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. यांचं कंपॅरिझन करत असताना आता कंपॅरिझन कसं करायचं ते बघा. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा डाऊट कुठला असतो, समजा हा 5 आणि 2 मी या ठिकाणी घेतला आहे आणि हा 5 आणि हा 4 मी या ठिकाणी घेतला आहे. तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर पहिल्या फॅक्टरचं रिलेशन पहिल्याबरोबर किंवा पहिल्या इकडची पहिली व्हॅल्यू आणि इकडची पहिली व्हॅल्यू त्यांचं कंपॅरिझन आणि इकडची दुसरी आणि इकडची दुसरी याचं कंपॅरिझन. इझिली नॉट लाईक दॅट. इथं मी लिहितोय बघा 5 आणि 2 आणि 5 आणि 4. तर याचं रिलेशन याच्याबरोबर पण फाइंड आउट करायचं, याच्याबरोबर पण, सेकंडचं इकडच्या पहिल्याबरोबर पण आणि इकडच्या बरोबर. म्हणजे अल्टिमेटली याचं मिनिंग असं आहे की आपल्याला 4ही नंबरचं कंपॅरिझन एकमेकांबरोबर करायचं आहे. तर बघा सिम्पली आता इथं लक्षात काय येतं आपल्याला, सर्वात पहिले कंपॅरिझन फाइंड आउट करताना काय करायचं, ह्या 3 पैकी एखादी पॉसिबिलिटी बसते का ते आपण चेक करूयात. आपण बघा हा 5 आणि हा 5 कसा आहे, सारखा आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो 4 आहे ना, हा 4 ह्या 2पेक्षा मोठा आहे, मात्र हा जो 5 आहे ना ह्या 4पेक्षा मोठा आहे. बघा लेस दॅनचं पण साईन आहे, इक्वल टूचं पण आहे आणि लेस दॅनचं पण आहे. जर तिन्ही साईन जर येत असतील तर नक्कीच याचं उत्तर काय असेल, ह्या नो रिलेशनमधला जो सेकंड पार्ट येतो. म्हणजे सिम्पली याचं उत्तर मला या ठिकाणी मिळालं नो रिलेशन कॅनॉट बी एस्टॅब्लिश. मतलब नो रिलेशन, आपल्याला यांच्यातलं रिलेशन फाइंड आउट करता येणार नाही, म्हणून ऑप्शन नंबर ई याचं उत्तर असेल. कंपॅरिझन मी कसं केलं ते बघा, हा 5 आणि हा 5 जरी सारखा येतोय नो प्रॉब्लेम, पण हा जो 5 आहे आणि हा जो 4 आहे हे दोघं पण ह्या 2पेक्षा मोठे आहेत म्हणून आपण ग्रेटर दॅन दिला. मात्र ह्या 4पेक्षा हा 5 इकडं मोठा आहे म्हणून इकडच्या बाजूला आपण काय दिलाय, ग्रेटर दॅन दिलाय. म्हणून याचं उत्तर आपल्याला मिळालं ऑप्शन नंबर ई, नो रिलेशन. पुढे जाऊयात आपण. आता परत एकदा 30चे फॅक्टर मला असे पाडायचे की ज्यांची ॲडिशन -11 आली पाहिजे. सो सिम्पली याचं उत्तर मिळेल मला -6 आणि -5. 6 पंचे 30 होतात, 6 आणि 5 11 होतात. सो एक्सची व्हॅल्यू मला मिळाली 6 आणि 5. साईन फक्त चेंज करायचे आहेत आपल्याला. ओके. आता इथे 2चे फॅक्टर मला असे पाडायचे की त्यांची बेरीज 3 आली पाहिजे. आता 2चे फॅक्टर जर म्हणलं तर 2 हा प्राईम नंबर आहे, तर फॅक्टर त्याचे फक्त काय पडणार आहे, 2 आणि 1च पडणार. सो याचे ओरिजिनल फॅक्टर जे मिळालेत आपल्याला ते मिळाले -2 आणि -1. बघा एक बे होतो म्हणजे मायनस मायनस प्लस झाला आणि -2 -1 हा -3 होतो. सो वायची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली 2 आणि 1. आता बघा इकडे 2 आणि 1 मिळाली, इकडे आपल्याला 6 आणि 5 मिळाली. हा 6
ह्या दोघांपेक्षा मोठा आहे, इवन हा 5 ह्या दोघांपेक्षा मोठा आहे. सो सिम्पली याचं उत्तर मिळेल आपल्याला ऑप्शन नंबर ए, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. बघा हार्डली 10 सेकंद लागत आहे, म्हणजे 5 प्रश्न सॉल्व्ह करायला किती सेकंद लागतील? 50 सेकंद लागतील. म्हणजे तुम्हाला 2 मिनटं सांगितले, पण लिटरली 50 सेकंदात पण तुम्ही हे कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील साइन अलॉटमेंटच्या आणि फॅक्टर्सच्या, तर नक्कीच तुम्हाला 1 मिनिटामध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतात. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा जो प्रश्न मी या ठिकाणी घेतला आहे बघा, इथं दिलं आहे आपल्याला 36. परत एकदा मला 36चे असे फॅक्टर पाडायचे आहे की त्यांची ॲडिशन मला 12 मिळाली पाहिजे. सो ओरिजिनल फॅक्टर मिळतात मला 6, 6, 12. सो एक्सची व्हॅल्यू मला मिळाली फक्त -6. मी तुम्हाला सांगितलं आत्ता की जर 2 आकडे जर एकदाच दिले असतील तर आपल्याला ते डबल घेण्याची गरज नाही. -6 घेतला काय आणि फक्त -6 घेतला काय, इट इज व्हेरी सिम्पल. 56चे मला असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन मला 15 मिळाली पाहिजे. 7 8 56. सर तुम्ही डायरेक्ट 7 8 56 का म्हणताय? 28 2 56 का म्हणत नाही? किंवा 56 1 56 का म्हणत नाही? किंवा 14 चौक 56 का म्हणत नाही? सो जस्ट रिमेंबर वन थिंग की इथं आपल्याला मोस्ट कॉमन फॅक्टर जे आहेत ना ते फाइंड आउट करायचे असतात. ते आपल्याला इथं पहिले फाइंड आउट म्हणजे मिळवायचे असतात. सो तिथं थोडेसे टेबल पार्ट असणे आपले या ठिकाणी गरजेचे आहे. मग आपण इथं अवयव पाडा लाईक दॅट जे फॅक्टर होता, फॅक्टरचा एक चॅप्टर जो होता आपल्याला, त्या प्रकारे आपल्याला 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायला इथं वेळ नाही. तसं जर कॅल्क्युलेशन कराल तुम्ही तर तुम्ही 1 मिनिटात आणि 2 मिनिटात 5 मार्क कसे मिळवणार? त्याच्यासाठी आपल्याला या रिक्वायरमेंट आहेतच की सर 7 8 56 होतात. ही मिळाली मला ओरिजिनल फॅक्टर 7 8 56. बघा 7 8 56 होतात, 7 आणि 8 15 होतात. सो सर वायची व्हॅल्यू मला काय मिळणार? -7 आणि -8. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं सो हा -6 आहे आणि हा -8 आहे आणि -7. -7 पेक्षा -6 मोठा आहे, -8 पेक्षा पण -6 मोठा आहे. म्हणून परत एकदा याचं उत्तर आपल्याला मिळेल ऑप्शन नंबर ए, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. सो अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कुठेही लेंदी प्रोसिजर किंवा स्टेप बाय स्टेप आपल्याला जाण्याची गरज नाही आहे. या कन्सेप्ट जर तुमच्या एकदा लक्षात बसल्या, इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड की आपल्याला कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करण्याची गरज जास्त पडणार नाही. अजून काही क्वेश्चन्स आपण बघूयात की जेणेकरून तुमची जी कन्सेप्ट आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्लिअर होईल. अजून काही क्वेश्चन्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा x² = 36 आणि y⁴ = 81. आता जर ट्रेडिशनली जर याला सॉल्व्ह करायचं आपल्याला, त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. x = ±6 आणि y = ±9. पण एवढं कॅल्क्युलेशन करत असताना आता इथं ± मिळाला, इथं ± मिळाला आहे. मी ऑलरेडी नो रिलेशनच्या केसमध्ये सांगितलं की जर एक्सची व्हॅल्यू ±मध्ये आणि वायची व्हॅल्यू जर ±मध्ये येत असेल तर त्याला सिम्पली नो रिलेशन म्हणायचं. म्हणजेच ऑप्शन नंबर ई याचं उत्तर मिळेल आपल्याला. जर ह्या लॉ ऑफ इंडस्ट्रीजच्या कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात असतील तर नक्कीच इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही. हे लक्षात ठेवायचं, इथं एक्सचा वर्ग दिला म्हणजे इथं ± येणार, इथं वायचा 4था घात दिला म्हणजे इथं पण ± येणार. रूट काढत बसायची गरज नाही आहे. तुमचे हे जरी लक्षात आलं की इथं ± आहे आणि इथं पण ± आहे, अकॉर्डिंग टू द रूल ऑफ अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ नो रिलेशन, इथं लगेच लक्षात येतं आपल्याला की नो रिलेशन विल बी देअर. इव्हन त्याचे रूटसुद्धा काढायची गरज आपल्याला या ठिकाणी नाही. परत एकदा पुढे येऊयात आपण. आता इथं परत एकदा जर तुम्ही बघितलं तर एक्सचा वर्ग = 81, तर इथं उत्तर मिळालं आपल्याला ±9. चलो ओके फाईन, नो प्रॉब्लेम. आता -72ची आपल्याला फॅक्टर असे पाडायचे आहेत की त्यांच्यातला डिफरन्स हा -1 आला पाहिजे. हे लक्षात घ्या, -1. आता -1 जर आला असेल तर 8 9 72 होतात. म्हणजे ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळाले? सो एक 9 मिळतो आणि एक 8 मिळतो. हे तुमच्या लक्षात आलं आहे. परत एकदा ते प्राईम कन्फ्युजन जे असतं विद्यार्थ्यांमध्ये ते कुठलं की सर मल्टिफिकेशन जर मायनसमध्ये येते, या दोघांपैकी कोणीतरी एक प्लस आणि कोणीतरी एक मायनस असला पाहिजे. मग नेमका मायनस कुठला असला पाहिजे? त्याच्यासाठी मी तुम्हाला आत्ता एक गोल्डन रूल सांगितला की हा इथलचा जो साईन आहे, एक्सला कुठला साईन दिला आहे? मायनसचा. हा साईन कुठल्या फॅक्टरला असतो? ओरिजिनली मोठ्या फॅक्टरला. बस झालं ना सॉल्व्ह. -9 आणि 8. मग वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला या ठिकाणी? सॉरी इथं वाय घ्यायचं आहे आपल्याला. वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? हा मायनस होता तो प्लस झाला आणि हा प्लस होता तो मायनस झाला. सिम्पली इथं लक्षात आलं आहे आपल्याला. बघा इथं ± आहे, इथं पण प्लस आणि मायनस आहे. +- परत एकदा नो रिलेशन. याला ऑप्शन नंबर ई आपण म्हणायचं आहे. कधीही लक्षात ठेवायचं की जेव्हा गुणाकार हा मायनसमध्ये दिलेला आहे म्हणजे एक फॅक्टर प्लस आणि एक मायनस आहे, हा साइन अलॉटमेंटचा रूल जर तुमच्या लक्षात असेल तर इव्हन एवढं सॉल्व्ह करायची सुद्धा गरज या ठिकाणी नव्हती. सर कसं? इथं एक्सचा वर्ग आहे म्हणजे ±- येणार होता. हे तुम्हाला जर माहिती असेल +- येणार होता सर. आणि इथं गुणाकार मायनसमध्ये म्हणजे इथं पण जे काय फॅक्टर मिळणार आहे ते +- मिळणार होते. एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. त्याच्यातून पण लक्षात आलं असतं आपल्याला की इथं उत्तर +- असणार आहे. मात्र रिक्वायरमेंट काय? रिक्वायरमेंट ही आहे की आपल्याला साइन अलॉटमेंटचे रूलबद्दल
टोटल इन्फॉर्मेशन असली पाहिजे, अदरवाईज आपल्याला विनाकारण आपण ही इथं मेहनत करत बसणार. ज्या विद्यार्थ्यांनी ते पहिलं लेक्चर कम्प्लिटली बघितलं आहे, त्याच्यातला कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत, ते विद्यार्थी इथं टाईमपास करणार नाही. मी जे तुम्हाला 2 मिनटं सांगितले, जर अशा टाईपचे प्रश्न असतील तर ते एका मिनिटात सुद्धा 5 पैकी 5 मार्क या ठिकाणी घेऊ शकतात, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यासाठी छोट्या छोट्या किंवा बेसिक्स कन्सेप्टला जे विद्यार्थी अंडर एस्टिमेट करतात, मला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे विद्यार्थ्यांचा, म्हणून मी वेळोवेळी आणि नेहमी या व्हिडिओमध्ये ते सांगत असतो की छोट्या छोट्या गोष्टींना किंवा बेसिक्स कन्सेप्टला अंडर एस्टिमेट करू नका. त्याच्याशीच रिलेटेड असलेली पुढची बिल्डिंग आपल्याला तयार करायची असते. तर बेस कच्चा नाही ठेवायचा. बिल्डिंग आपली किती स्ट्रॉंग तयार झाली तरी तिला लवकरच काय होणार, खाली पडणार, एवढं मात्र नक्की. चला आता पुढचा प्रश्न, एक्सचा वर्ग प्लस 5x मायनस 36 आणि वायचा वर्ग मायनस 2x मायनस 24. आत्ता सांगितलेली कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात बसली असेल तर बघा, इथं गुणाकार मायनस आहे, इथं पण गुणाकार मायनस आहे, म्हणजे याचा उत्तरची याचे फॅक्टर प्लस मायनस येणार, याचे फॅक्टर प्लस मायनस येणार. मिळालं उत्तर नो रिलेशन. कुठल्याही प्रकारचे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग की व्हॉट एव्हर आय डन ओव्हर हिअर, मी इथं जे काही केलेलं आहे ते बेस्ड ऑन द साइन अलॉटमेंट केलं आहे, हे लक्षात घ्या. अदरवाईज तुम्हाला ते नाही कळणार तर मग याचे फॅक्टर पाडा, याचे फॅक्टर पाडा आणि देन जस्ट गो ऑन. तर असं प्रत्येक वेळेस तर नाही करता येणार आपल्याला, पण अशा वेळेस करता येईल की इकडे पण मल्टिफिकेशन मायनसमध्ये आहे आणि इकडे पण मल्टिफिकेशन मायनसमध्ये आहे, तर फॅक्टर पाडायची गरज नाही आहे. इथं आपल्याला माहिती प्लस मायनस येणार, इथं पण माहिती प्लस मायनस येणार, सो दॅट्स इट. तिथं आपल्याला सॉल्व्ह करायची गरज नाही. पुढे आलोय आपण. आता या ठिकाणी बघा, आता इथं एक्सचा वर्ग दिला आहे. आपण लॉ ऑफ इंडायसिसमध्ये बघितलं की जेव्हा एक्स स्क्वेअर इक्वल टू समथिंग असेल तर नक्कीच त्याचं उत्तर इथं प्लस मायनस मिळेल आणि रूटमधून बाहेर येताना जो काही नंबर असेल तो फक्त आणि फक्त कसा असेल, प्लस असेल. जरी एवढं जरी माहीत झालं आपल्याला तरी या प्रश्नाचं उत्तर काढता येतं बघा, कारण इथं पण 1369 आहे, इथं पण 1369 आहे. जर दोन्ही बाजूला सारखा नंबर असेल आणि हा रूटमध्ये आणि हा जर या फॉर्मॅटमध्ये दिला असेल तर त्याचा रूट काढायची गरज नाही आहे. रूट काढावा लागेल मात्र केव्हा, जेव्हा दोन्ही बाजूचे नंबर वेगवेगळे असतील तेव्हा. आता इथं आपल्याला माहिती इथं पण 37च येणार, कारण 1369 हा 37चा स्क्वेअर आहे. इथं 37 येणार प्लस मायनसमध्ये आणि इथं 37 येणार फक्त प्लसमध्ये. मग आपण काय म्हणायचं, प्लस प्लस काय होतो, इक्वल. ह्या मायनसपेक्षा हा प्लस कसा असणार आहे, मोठा. म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळेल लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. इतक्या सोप्या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात, हे लक्षात घ्या. सगळे काही कन्सेप्ट इथं आहेत. ऑप्शन्स मी तुम्हाला प्रॉपरली समजावे म्हणून इथं बोर्डवर ऑलरेडी ठेवलेले आहेत की जेणेकरून कंपॅरिझन करत असताना जर हे ऑप्शन्स आपल्या समोर असतील तर ते कॅल्क्युलेशन करायला आपल्याला खूप सोपं या ठिकाणी जातं. दोन्ही बाजूला जर गुणाकार मायनस मायनसमध्ये असेल तर फॅक्टर काढायची गरज नाही आहे. सिम्पली याला प्लस मायनस म्हणायचं, दॅट्स ऑल. इझिली तुम्हाला ते कॅल्क्युलेशन किंवा त्यांच्यातलं कंपॅरिझन या ठिकाणी मिळेल. कारण कसं माहिती का, एक्झाममध्ये तुम्हाला कोणीच हे विचारत नाही की व्हॅल्यू काय आली एक्सची किंवा व्हॅल्यू काय आली वायची. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. आपल्याला अल्टिमेटली कंपॅरिझन करायचं हे 5 ऑप्शन पकडू आणि हे 5 ऑप्शनच्या बेसवर जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे अशा प्रकारचे कॅल्क्युलेशनसुद्धा करता येतात, हे लक्षात घ्या. आता आपण जर पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ना बघा, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये हा पहिला पार्ट झाला जे बेसिक क्वाड्रॅटिक इक्वेशन होते. पुढचा जो पार्ट आहे त्या पुढच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला कोएफिशियंट दिलेला असतो. तर ते कोएफिशियंट क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कसे सॉल्व्ह करता येतील त्याचे काही प्रॉब्लेम्स आपण, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण एकदा या ठिकाणी बघूयात. पुढचा अजून एक क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बेसिक क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला जो घ्यायचा राहिला होता तो कुठला बघा. जर प्रश्न अशा फॉर्मॅटमध्ये दिला असेल की एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 12 वाय स्क्वेअर मायनस 7x प्लस 12. आता तुम्ही जर इथं बघितलं इथं पण प्लस 12 आला आहे आणि इथं पण प्लस 12 आला आहे, इथं पण 7 आला आहे, इथं पण 7 आला आहे, फक्त इथं पॉझिटिव्ह आहे आणि इथं निगेटिव्ह आहे. आता जर अशा फॉर्मॅटमध्ये जरी क्वेश्चन आपल्याला विचारला असेल तरीही त्याचे फॅक्टर पाडायची गरज नसते, कारण जर दोन्ही ठिकाणी जर गुणाकारच पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे आणि दोन्ही ठिकाणी जर ॲडिशनच पाहिजे म्हणजे नक्कीच तिथे येणारे फॅक्टर हे सारखेच असणार आहेत. फक्त इथलचे जे ओरिजिनल फॅक्टर आहेत मी तुम्हाला इथं करून दाखवतो. ओरिजिनल फॅक्टर काय मिळणार इथं आपल्याला 4 त्रिक 12, तर एक्सची व्हॅल्यू काय मिळणार -4 आणि -3. इथे वायचे जे ओरिजिनल फॅक्टर्स आहेत, ओरिजिनल फॅक्टर ते आपल्याला इथं -4 आणि -3 मिळणार. तर वायची व्हॅल्यू इथं मिळणार आहे आपल्याला 4 आणि 3. सो अशा केसमध्ये याचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, ऑप्शन नंबर बी, एक्स इज लेस दॅन वाय. बघा अशा ठिकाणी कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही आहे. जर इथं पण 7 आहे, इथं पण 12 आहे, इथं पण 7 आहे, इथं पण 12 आहे, जर दोन्ही ठिकाणी नंबर सारखेच असतील
आणि मेन रिक्वायरमेंट काय आहे की दोन्ही ठिकाणी जर ॲडिशनमध्येच गुणाकार दिला असेल, गुणाकार हा पॉझिटिव्ह असेल तर त्याला सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. याला सरळ म्हणायचं की याचे ओरिजिनल फॅक्टर प्लस येणार आहे तर व्हॅल्यू मात्र याची मायनस असेल, याचे ओरिजिनल फॅक्टर मायनस येणार आहे जे याची व्हॅल्यू मात्र प्लस असेल. मग इकडे मायनस आणि इकडे जर प्लस असेल तर लक्षात येतं पटकन आपल्याला की ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे. सॉल्व्ह करायची गरज नाही, फक्त साईन अलॉटमेंटच्या कन्सेप्टवर सुद्धा हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. इट इज व्हेरी सिमिलर टू हिअर ऑल्सो. आता पुढचा क्वेश्चन बघा, कोइफिशियंट घेतला आहे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. आता हे प्रश्न सॉल्व्ह कसे करतो आपण जनरली, याचा एक छोटासा डेमो मी एकदा इथं देतो तुम्हाला की जर असा दिला असेल आपल्याला 2x चा वर्ग प्लस 5x प्लस 3 इक्वल टू 0, जर असा प्रश्न असेल तर या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची टेक्निक काय असते, या 2चं पहिले याच्याबरोबर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, बेत्रिक 6. आता या 6चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की ज्यांची ॲडिशन 5 आली पाहिजे. मग ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळतात 3 आणि 2 हे आपल्याला माहिती आहे. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 3/2 अँड 2/2, ती पण कशी मायनसमध्ये. फक्त इथं या पहिल्या प्रश्नांपेक्षा म्हणजे या टाईपचे जे क्वेश्चन्स आपण बघितले याच्यापेक्षा इथं वेगळं काय आहे तर इथं आपल्याला पहिले ॲज इट इज फक्त काय करायचं, या कोइफिशियंटचं या नंबर बरोबर मल्टिप्लिकेशन करून जो नंबर आला आहे त्याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला की ज्याची ॲडिशन 5x आली पाहिजे, म्हणजे 5 आली पाहिजे. मग 6चे फॅक्टर आपल्याला माहिती 3 दुनी 6 होतात, हे पॉझिटिव्ह होते, व्हॅल्यूमध्ये जाताना ते निगेटिव्ह झाले, मायनस मायनस. फक्त हा जो कोइफिशियंट नंबर जो आहे याने जे आपण इकडे मल्टिप्लाय केलं याला फक्त काय करायचं आहे डिवायडेड/2 करायचं आहे, डिवायडेड/2 करायचं आहे. मग -3 डिवायडेड/जर 2 केला आपण तिथं -1.5 मिळेल आणि इथं -1 मिळेल. सो अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत जिथे कोइफिशियंट दिलेला आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. हा पार्ट इथं लक्षात घ्या, मी काय केलं आहे बेत्रिक 6 केलं आहे, नंतर 6चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन 5 आली पाहिजे. 3 दुनी 6 होतात, 3 आणि 2 5 होतात, हे 3 आणि 2 मायनस होते, सॉरी पॉझिटिव्ह होते म्हणून इथं -3 आणि -2 झाला. मात्र हा कोइफिशियंट जो आपण इकडे मल्टिप्लाय केला आहे त्याला मी इथं डिवाइड करून घेतलं आहे. -3/2 म्हणजे -1.5 होतो आणि -2/2 म्हणजे हा -1 होतो. सो अशा फॉर्मॅटमध्ये हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. व्हिडिओ रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही थोडं रिवाइंड करून सुद्धा या ठिकाणी बघू शकता, त्याच्यामुळे जास्त आपण व्हिडिओ लांब करणार नाही आहोत. ओके, चला आता हा वरचा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा ते मी एकदा तुम्हाला सांगतो. आता जसा हा प्रश्न सॉल्व्ह केला आपण तसंच हा प्रश्न बघा, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे. म्हणजे हे जर आपण म्हटलं की बेत्रिक 6, इथं जर म्हटलं बेत्रिक 6, इथं 6चे फॅक्टर असे पाडायचे की ॲडिशन -5 आली पाहिजे, इथं 6चे फॅक्टर असे पाडायचे की ॲडिशन 5 आली पाहिजे. मग इथं काय होणार, ओरिजिनल फॅक्टर जे आहे बघा, ओरिजिनल फॅक्टर याचे प्लस असणार आहे तर जी फायनल व्हॅल्यू आहे ती मात्र याची कशी असेल मायनस असेल. एवढं जरी म्हणलं तरी चालतं. इथं ओरिजिनल फॅक्टर तुमचे जे आहेत ना ते प्लस असणार आहे, ओरिजिनल फॅक्टर तुमचे मायनस असणार आहे, तर वाय मात्र इथं काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. बस एवढा जरी विचार केला आपण तरी आपल्या लक्षात येतं की x इज लेस दॅन y. दॅट्स ऑल. कुठल्याही प्रकारचे फॅक्टर पाडण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. हे दोघंही प्रॉब्लेम एकाच फॉर्मॅटचे होते. 7-12 7-12, 2-5-3 2-5-3. फक्त साईन इथं काय होता मायनस होता, इथं प्लस होता, इथं प्लस होता, इथं मायनस होता. ही रिक्वायरमेंट लक्षात घ्या. फक्त प्रत्येक ठिकाणी असं करता येणार नाही. जसं आता हा प्रश्न जो आपण बघितला 3 नंबरचा पुढे, इथं 5, 2 आणि 3 आहे, इथं 8, 11 आणि 3 आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन किंवा अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही आहेत. तर तो प्रश्न सॉल्व्ह कसा करता येईल आपल्याला तो आपण या ठिकाणी बघूयात. याला मी रफ करतोय. हा फक्त एक डेमो मी तुम्हाला दिलेला होता की कशा प्रकारे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सो ॲक्च्युली या टाईपचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते बघा. या 5 आणि 3चा मी जर गुणाकार केला तर 5-3-15 होतात, -15, कारण हा मायनस आहे लक्षात घ्या. 5 जरी पॉझिटिव्ह असेल तरी 3 मायनस आहे. आता -15चे लक्षात घ्या, -15चे मला असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्यांच्यातला डिफरन्स मला काय आला पाहिजे 2 आला पाहिजे. सो नक्कीच मला फॅक्टर इथे या ठिकाणी मिळतील 5-3-15. ओके, आता बघा 5-3-15 मल्टिप्लिकेशन मायनस आहे म्हणजे दोघांपैकी कोणीतरी एक मायनस पाहिजे. मग इथं मी सांगितल्याप्रमाणे हा साईन कुठल्या नंबरला असतो मोठ्या नंबरला, म्हणजे मायनस कोण असणार आहे छोटा नंबर. बघा 5 गुणिले -3 -15 आणि 5तून 3 गेले बरोबर 2 उरतात. सो एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी मला मिळेल -5/5 आणि 3/5. तुमच्याकडून जर कंपॅरिझन जर फ्रॅक्शन नंबरमध्ये होत असेल तर करा, अदरवाईज याला तुम्ही असं पण म्हणू शकता की x = 5/5 म्हणजे -1 आणि 3/5 म्हणजे हा मिळतो आपल्याला 0.6. तर ही मिळाली आपल्याला एक्सची व्हॅल्यू. इथे 8-3-24, 24चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की आपल्याला त्यांची ॲडिशन 11 आली पाहिजे. बघा 24चे 8-3-24 होतात, म्हणजे ओरिजिनल फॅक्टर जे मिळतात आपल्याला ते मिळाले -8 आणि -3. -8 मल्टिप्लाय बाय -3 होतात 24 आणि -8 -3 होतात -11. सो एक्सची व्हॅल्यू माय डिअर स्टुडंट्स मायनस होता प्लस झाला 8/8
हा पण मायनस होता प्लस झाला 3/8. सो एक्सची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली 8/8 म्हणजे 1 आणि 3/8ची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची असेल तर काढा किंवा तुम्ही याला 0.3 समथिंग जरी म्हणलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कुठल्याही फ्रॅक्शन नंबरची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढण्याची गरज आपल्याला या ठिकाणी नाही आहे. का? कारण कंपॅरिझन करण्यापुरता जरी नंबर आपल्याला मिळाला दॅट इज मोर दॅन इनफ. आता बघा हा मायनस आहे हा प्लस आहे. आता हा +1 जो आहे ना ह्या दोघांपेक्षा म्हणजे -1 पेक्षा पण आणि 6.6 पेक्षा पण मोठा आहे. पण जर तुम्ही इथं बघितलं या 0.3 पेक्षा हा 0.6 मोठा आहे एवढं जरी आपल्या लक्षात आलं तर याचं उत्तर आपल्याला मिळेल ऑप्शन नंबर ई. नो रिलेशन विल बी देअर. डेफिनेशन्स ऑलरेडी मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. सो अशा प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. सो क्लेरिकल लेवलची जी प्री असेल किंवा ऑफिसर लेवलची जी प्री असते त्या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. सो याच्याशी रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स या ठिकाणी बघितलेत. सो हा जो फॉर्मॅट आहे कोएफिशियंटवाला याचे एक अजून 2-3 प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात म्हणजे थोडंसं परफेक्शन तुम्हाला अजून या ठिकाणी मिळेल. अजून काही क्वेश्चन्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत. बघा 1 बाय 1 परत एकदा सॉल्व्ह करूयात आपण. बघा 5 चोक 20 होतात. 20चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की ज्यांची ॲडिशन आली पाहिजे आपल्याला 12 म्हणजे नक्कीच 10 दुनी 20 होतात. सो ओरिजिनल फॅक्टर जे मला मिळाले या ठिकाणी ते मिळाले 10 आणि 2. ओके. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मला -10/4 आणि -2/4. बघा सिम्पल आहे. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल -2.5 आणि -0.5. बस सिम्पली एवढी एक छोटीशी स्टेप आपल्याला या ठिकाणी फक्त जास्त घ्यायची आहे. जर फ्रॅक्शनमध्ये कंपॅरिझन आपल्याला करता येत नसेल तर 10/4 म्हणजे 2.5 होतो आणि 2/4 म्हणजे -0.5 होतो. सो -2.5 आणि -0.5 अशी आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली. इथं बघा 9 दुने 18. 18चे फॅक्टर असे पाडायचे आपल्याला की त्यांची ॲडिशन आली पाहिजे आपल्याला 9. सो नक्कीच ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळतात sin 3 18 होता. बघा 6 आणि 3 9 झाले आणि sin 3 18 झाले. सो वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल -6/9 आणि नक्कीच -3/9. सो इथं जर बघितलं आपण तर 3 दुनी 6 3 त्रिक 9. सो वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -0.6. अप्रॉक्सिमेटली पूर्ण नंबर काढायची गरज नाही आपल्याला आणि इथे मिळेल आपल्याला 0.3. 9 त्रिक 27. ओके. एवढं जरी नंबर आपण काढले तरी आपल्याला कंपॅरिझनसाठी गरजे मोर दॅन इनफ आहे. एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट कॅल्क्युलेशन आपल्याला इथं करायची गरज नाही आहे फ्रॅक्शनचं हे लक्षात घ्या. म्हणून आता कंपॅरिझन बघा मायनस मायनस इथं पण दोन्ही मायनस मायनस इथं पण मायनस मायनस आहे तर हा -0.5. काळजीपूर्वक बघा -0.5 हा -0.6 पेक्षा मोठा आहे. आता या कन्सेप्ट तर तुम्हाला लक्षात असतीलच की मायनसमध्ये जो मायनसमध्ये नंबर छोटा असतो त्याची व्हॅल्यू ॲक्च्युली जास्त मोठी असते. ओके. म्हणून हा -5 ह्या -6 पेक्षा मोठा आहे. मात्र हा -0.3 ह्या दोघांपेक्षा पण मोठा आहे. सो सिम्पली याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं ऑप्शन नंबर ई. नो रिलेशन विल बी देअर. रेकॉर्डेड लेक्चर आहे काळजीपूर्वक बघायचे. नाही समजलं थोडंसं रिवाइंड करून बघायचं आहे की मागे काय कन्सेप्ट सांगितलेल्या होत्या. पुढे येऊयात आपण 7 दुनी 14. 14चे असे फॅक्टर पाडायचे आहेत मला की त्यांची ॲडिशन 9 आली पाहिजे. सो ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळतील 7 आणि 2. बघा -7 आणि -2चा गुणाकार जर केला सो मायनस मायनस प्लस होता 14 आणि 7 आणि 2 किती होतात 9. सो या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मला मिळाली 7/7 आणि नक्कीच 2/7. सो फायनल व्हॅल्यू मिळाली मला 1. 7/7 म्हणजे 1 मिळाला आणि इथं अप्रॉक्सिमेटली 7 दुनी 14 असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याला तुम्ही 1 म्हणा किंवा 0.2 म्हणायचं. बघा बे 2चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की ज्यांची ॲडिशन 3 आली पाहिजे. नक्कीच ओरिजिनल फॅक्टर आपल्याला 2 म्हणजे -2 आणि -1 पेक्षा वेगळे मिळूच शकत नाही कारण 2चे तेवढेच फॅक्टर आहे. सो वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2/2. इथं मायनस होता इथं पॉझिटिव्ह झाला आणि इथं 1/2 कारण हा पण मायनस होता पॉझिटिव्ह झाला म्हणजे याची व्हॅल्यू मिळाली मला 1 and 0.5. आता 1/2 म्हणजे 0.5 होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हा 1 आणि हा 1 सारखे झालेत. ह्या 2पेक्षा 0.2 पेक्षा हा 1 पण मोठा आहे आणि 0.5 पण मोठा आहे. ओके. मात्र ह्या 0.5 पेक्षा हा 1 कसा आहे मोठा आहे म्हणजे तिन्ही साईन या ठिकाणी आले म्हणजे हे वाला नंबर म्हणजे परत एकदा याचं उत्तर आपल्याला मिळेल ऑप्शन नंबर ई. पुढे जाऊयात आपण. बघा 2×12 = 24. 12 दुनी किती होतात 24 होतात. 24चे फॅक्टर पाडायचे आपल्याला. सो ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळेल 8 त्रिक 24 होतात. 8 त्रिक 24 8 आणि 3 11. सो या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -8/2 आणि -3/2. सो सिम्पली एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 चोक 8 आणि -1.5. अशा प्रकारे आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू मिळाली. बघा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. खूप जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागणार नाही आहे. त्याच्यानंतर 10×5 = 50.
50चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे 27. सिम्पल आहेत फॅक्टर. ओरिजिनल फॅक्टर मला मिळाले 25 एक 25, 25 दुनी 50, 25 दुनी 50 होतात, 25 आणि 2 27 होतात. सो इथं वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -25/5 आणि -2/5. सो इथं वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5 25 आणि 2/5 म्हणजे होता -0.4. ॲज सिम्पल ॲज. आता बघा इथं हा -4 आणि -1.5 ह्या -5 पेक्षा मोठे आहेत, मात्र या -4 पेक्षा आणि -1.5 पेक्षा 0.4 हा मोठा आहे. म्हणून परत एकदा याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल नो रिलेशन. सो अशा प्रकारे आपल्याला असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात जिथं कोइफिशियंट नंबर आहे. फ्रॅक्शनचं कंपॅरिझन तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना 1-2 सेकंद अजून जास्त देऊन तुम्ही त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करू शकता. डेसिमलमध्ये कन्वर्ट करण्याचा एक मेन पार्ट असा आहे की ज्यांना फ्रॅक्शनमध्ये थोडासा डाऊट येतो किंवा थोडंसं कन्फ्युजन होतं, त्या लोकांची ॲक्युरेसी जर 100% ठेवायची असेल तर त्यांनी थोडंसं काय करायचं, त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं 2 सेकंदामध्ये आणि अशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचे. आता काही ठिकाणी असे दिलेले असतात ह्या टाईपच्या ह्या फॉर्मॅटमध्ये, काही ठिकाणी प्रॉब्लेम्स असे दिलेले असतात की ज्याच्यामध्ये नंबरचे कॅल्क्युलेशन थोडेसे मोठे असतात. तर तिथं डायरेक्ट असा जो गुणाकार आपण केला आहे की 9 दुनी 18 आणि मग 18चे फॅक्टर पाडायचे, तर ते पॉसिबल होत नाही आहे. तिथं नंबरचे जे गुणाकार जर आपण असं केला तर आकडा खूप जास्त मोठा तयार होतो. तर तशा टाईपच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना नेमकं आपल्याला तिथे फॅक्टर कसे पाडायचे त्याचे 2-3 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूयात एकदा, आणि मग आपण पुढच्या जो काही आपला पार्ट आहे तो आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण अगोदर एकदा जे मोठे मोठे नंबर्स आहेत त्यांचे फॅक्टर्स कसे आपल्याला पाडता येतील ते एकदा आपण या ठिकाणी बघू आणि मग नंतर पुढे जाऊयात. बघा हे 2 प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात येईल. आता सिम्पल आहे, 6 गुणिले 105 करायचे आपल्याला. आता 6 गुणिले 105 कोणाला येतं, येईल कदाचित कोणाला, पण गुणाकार करायला खूप जास्त वेळ लागेल. मग सर अशा वेळेस काय करायचे, हा 6 इथंच ठेवा. आपल्याला ॲडिशन 51 आली पाहिजे. 105चे कॉमन फॅक्टर जर बघितले आपण तर ते मिळतात आपल्याला 15 7 5 होत. काळजीपूर्वक बघा मी काय केले, 15 7 5 होत वेगळे फॅक्टर पाडून घेतलेत आपल्याला इथं. आता त्याच्यानंतर 15 7 हे 5 होत झाले. त्याच्यानंतर 3 दुनी 6 जर म्हणलं समजा आपण 3 दुनी 6 तर हे मिळतात आपल्याला 15 दुनी 30 आणि हे मिळतात 7 त्रिक 21. तुम्ही जर बघितलं तर 30 आणि 21चे ॲडिशन बरोबर 51 होते. सो हे मिळालेत आपल्याला फॅक्टर, ओरिजिनल फॅक्टर. काय केलं आहे लक्षात घ्या, मी तर काय केलं आहे, मी पहिलं काय केलं तर 105 सकं करायचं होतं मला, म्हणजे नक्की 630 होणार त्याचे. ओके, तर एवढा मोठा नंबर करून आणि परत त्याचे फॅक्टर मला पाडायचे, इट इज टेक्निकली इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जर आपल्याला हे फॅक्टर फाइंड आउट करायचे असतील तर नाहीच मिळणार तुम्हाला. त्याच्यासाठी पाडे तुमचे खूप जास्त पाठ लागतील जे तुम्ही नाही करत. मग मी काय केलं, 105चे सेपरेट फॅक्टर पाडून घेतले, कॉमन फॅक्टर. परत एकदा प्रश्न तुमच्या मनात तोच असेल की सर 15 7 का बरं घेतले. मोस्ट कॉमन फॅक्टर घ्या. तुमचा याच्यामध्ये पहिला एखादा 2 स्ट्रोक चुकू पण शकतो, तर चुकल्याच्या नंतर तो तुम्हाला करेक्ट करावं लागेल पुढच्या केसमध्ये. 15 7 5 होत असे, इथलचे फॅक्टर 15 आणि 7 पाडले. 6चे फॅक्टर 3 दुनी 6 पाडले. मग मी काय केलं, ह्या 3 2ला आणि 5 7च्या अशा जोड्या जमवायच्या आहे मला की ज्यांची ॲडिशन मला 51 आली पाहिजे. मग मी काय केलं, 15 दुनी किती होतात 30 आणि 7 त्रिक किती होतात 21. तर बघितलं 30 आणि 21 51 मिळाले, झाला माझा प्रश्न सॉल्व. तिथं काहीच अडचण नाही. तर मला इथे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, हे ओरिजिनल फॅक्टर मिळाले, तर एक्सची व्हॅल्यू मिळेल मला -30/6 आणि -21/6. सो इथं मिळते मला 6 पंचे 30 -5 मिळाले. त्याच्यानंतर इथं मिळतात -3 आणि -5 म्हणजे 3.5. साइन 3 18 6 पंचे 30. तर ही मिळाली मला इकडची एक्सची व्हॅल्यू -5 आणि -3.5. लक्षात घ्या व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, थोडंसं रिवाइंड करून बघा मी इथं काय केलं आहे. चला परत एकदा. आता 78 दोन्ही जर येत असेल तुम्हाला तर खूपच छान, पण जर येत नसेल तर 78चे कॉमन फॅक्टर 23 × 78 होतं. ओके, त्याच्यानंतर 2चे तर फॅक्टर इकडे मिळणार नाही. आता हा 2 मी ॲज इट इज इथे घेतला. बघा 6 दुनी 12, एक 12 घेतला आणि एक 13 घेतला. हे झाले माझे ओरिजिनल फॅक्टर. बघा 12 आणि 13 बरोबर 25 होतात विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जर आपल्याला फॅक्टर मिळवायचे असेल सो धिस वन इज द सिम्पलेस्ट मेथड. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बघा 12 आणि 13 इथे घेतले. मोस्ट प्रोबेबली मी काय केलं 23 × 78 ज्यावेळेस असा फॉर्मॅट येतो आणि इकडे जर फॅक्टर पडत नसतील सो मोस्ट प्रोबेबली 90% केसेसमध्ये इकडचा जो छोटा फॅक्टर आहे त्याचा गुणाकार या कोइफिशियंट बरोबर करून घ्यायचा. 6 दुनी 12 आणि हा 13 ॲज इट इज घेतला आपण. 12 13 बरोबर 25 होतो आणि 12 आणि 13 बरोबर 78 दुनी जे होणार 156 सॉरी, तर त्याचा गुणाकार आपल्याला नक्कीच या ठिकाणी मिळेल. मग वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, ही मिळेल -12/2
आणि -13/2. का तर प्लस प्लस होता म्हणून मायनस झाला, प्लस होता म्हणून मायनस झाला. सो इथं आपल्याला मिळेल बेस रक्कम 12 आणि बेस 6.5 13. म्हणजे या ठिकाणी 6 आणि 6.5 अशी व्हॅल्यू मिळाली. -5 या दोघांपेक्षा मोठा आहे, -3.5 पण या दोघांपेक्षा मोठा आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए इथं उत्तर असेल. तर अशा वेळेस की ज्या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स किंवा नंबरचे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं, असा गुणाकार जर आपण केला, जर आकडे खूप जास्त मोठे होत असतील आणि त्यांचे फॅक्टर शोधणं आपल्यासाठी जर कठीण असेल तर नक्कीच त्या प्रश्नांचा तसा गुणाकार करत बसायचं नाही आहे. एकदम सिम्पली आपण अशा प्रकारे त्यांचे फॅक्टर्स या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आता 77चे कॉमन फॅक्टर नक्कीच 11 आणि 7 मिळेल आणि इथं 5 आणि 3 मिळेल. 5 त्रिक 15 होतात, 11 7 77 होतात. आता काय करायचं, ह्या 5 आणि 3 आणि 11 आणि 7च्या अशा जोड्या जुळवायच्या आपल्याला की त्यांची ॲडिशन 68 आली पाहिजे. मग मी 11 3 33 आणि 7 5 35. बघा, एक 11 3 33 केला आणि 5 7 35 केले. बघा ना, ओरिजिनल फॅक्टर आपल्याला हे मिळालेत. मग यांची ॲडिशन बघा, बरोबर 33 आणि 35 बरोबर 68 होते. मिळालेत फॅक्टर आपल्याला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स या ठिकाणी मिळालेले आहेत. सो इथं एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मग आपल्याला, -33/15 आणि इथे मिळेल -35/15. सो इथे एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -15 दूनी 30, 15 दूनी 30. इथे मिळेल 15 दूनी 30, 15 त्रिक 45. म्हणजे 2.2 आणि 2.3 मायनस या केसमध्ये आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली. इथं 3चे तर फॅक्टर पडत नाही. इथं जर बघितलं तर 17 चौक 68 होता. 17 चौक हा 3 मी इथं घेतला. मी तुम्हाला सांगितलं या छोट्याबरोबर याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 त्रिक 12 म्हणजे ओरिजिनल फॅक्टर आपल्याला 1 मिळाला 12 आणि हा 17 जशाच्या तसा. बघा 12 आणि 17 बरोबर 29 होतात आणि नक्कीच या दोघांचा गुणाकार तोच होणार आहे जो 38 त्रिकचा होईल. ओके, सो इथं वायची व्हॅल्यू काय मिळेल मग आपल्याला, हा -12/3 झाला आणि हा -17/3 झाला. ठीक आहे. सो वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 चौक 12 आणि याला आपण अप्रॉक्सिमेटली 3 × 18 असं जरी म्हटलं तरी चालतं, काहीही फरक पडणार नाही. -4 पेक्षा हे दोघं पण मोठे आहेत आणि -6 पेक्षा हे दोघं पण मोठे आहेत, म्हणून सिम्पली ऑप्शन नंबर ए असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. बघा, आजचा जो चॅप्टर आहे, आजच्या चॅप्टरमध्ये 2 मिनिटामध्ये मी काय सांगितलं की 2 मिनिटामध्ये आपल्याला 5 मार्क मिळवायचे. जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतील. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे, पण 2 मिनिटामध्ये जर आपल्याला 5 मार्क मिळत असतील तर मला असं वाटतं की ही अपॉर्च्युनिटी जर आपल्या हातून जर जात असेल तर प्रीचा रिझल्ट येणं शक्य नाही. जर प्रीमध्ये आपल्याला रिझल्ट काढायचे तर या अशा चॅप्टर्स आपल्याला टार्गेट करावेच लागतील. या अशा चॅप्टर्समध्ये आपले मार्क गेलेच नाही पाहिजे, कारण बाकीचे तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते मात्र या अशा चॅप्टर्समध्ये जर पैकीच्या पैकी मार्क घेत आहे आणि तुम्ही इतक्या सोप्या पार्टमध्ये जर एखादी चूक करताय आणि जर तुमचा एक किंवा एक प्रश्न जरी चुकला तरी 1.25 मार्क तुमचा कमी होणार आहे. आणि जस्ट रिमेंबर वन थिंग की असे बरेच विद्यार्थी असतात की ज्यांचा रिझल्ट 0.25 राहिलेला असतो. तर 1 मार्क जर तुम्ही इझिली इथं जर गमवत असाल तर नक्कीच रिझल्ट येण्याचे चान्सेस तुमचे कमी होतात. सो हे आपलं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचं पहिलं लेक्चर होतं. याच्याशी रिलेटेड असलेलं अजून एक दुसरं लेक्चर मी तुमचं परत घेणार आहे, थोडेसे अजून डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर अजून एक याच्याही व्यतिरिक्त थोडंसं लिनियर इक्वेशन टाईपमध्ये पण आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात. रूटमध्ये जिथं व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत तो पार्ट, ते लेक्चर आपण पुढच्या जे लेक्चर आहे आपलं तेच असेल आणि ते आपल्या PPTच्या प्लॅटफॉर्मवर असेल. बोर्डवरती नसेल तर PPT प्लॅटफॉर्ममध्ये आपण घेणार आहे. तर तिथं तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल आणि जास्तीत जास्त डिफिकल्ट क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी अजून कव्हर करणार आहोत. आज आपण इथं जो पार्ट बघितला तो पार्ट खूप जास्त महत्त्वाचा होता. ते म्हणजे हे ऑप्शन्स अशा प्रकारे असतील, कंपॅरिझन कशा प्रकारे करायचे, फॅक्टर्स कसे कॅल्क्युलेट करायचे, छोट्या नंबरचे फॅक्टर्स कसे कॅल्क्युलेट करता येईल, मोठ्या नंबरचे फॅक्टर्स कसे कॅल्क्युलेट करता येईल, लॉ ऑफ इंडायसिसचे जे रूल आहेत ते लॉ ऑफ इंडायसिसची रूल तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत की लॉ ऑफ इंडायसिसमध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये विचारले जातील बेस्ड ऑन लॉ ऑफ इंडायसिस. तर हा एक ओव्हरऑल पार्ट आपण या ठिकाणी आज बघितलेला आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलच्याच पुढच्या लेक्चरमध्ये परत पुन्हा भेटूयात तुमच्याच यूट्यूब प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन, जिथे तुमची स्वप्न नक्कीच साकार होणार.